पहिला सामना पतो पॅकर्स दत्तारी स्पोर्ट जुचंद्र प्रथमेश भोईर साहेबांच्या संघाने जिंकला। दुसरा सामना एनसीसी नारंगी या संघाने वसई कोलीवाडा या संघाचा पराभव केला। मागील स्पर्धेमध्ये हिंदू हृदय सम्राट या चषकामध्ये मोहनबाईंच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर वसई कोलीवाडा या संघाने एनसीसी नारंगी संघाचा पराभव केला होता आणि तो पराभवाचा वचपा या स्पर्धेच्या माध्यमातून एनसीसी नारंगी या संघाने काढला असंच म्हणावं लागेल, कारण वसई कोलीवाडा या संघाचा पराभव मागील मॅचमध्ये या संघाने केला होता। जेव्हा मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन, संघाचा पालक, संघाचा नेता संचित कोळी बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमान शेख। या फलंदाजाला तुम्ही पाहताय त्याच्या सोबतीला अतुल ठाकरे हा फलंदाज तुम्ही पाहताय। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावरती शतक देखील आहे। तोच फलंदाज अतुल ठाकरे मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती संचित कोळी ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवरती चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला सनी बोकाले, वाह जबरदस्त फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकले। जबरदस्त फिल्डिंग सनी बोकालेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। जसं चेंडूला अडवलं ना तसंच टाळ्यांचा कडकडाट देखील झाला, शिट्ट्या देखील वाजल्या, कारण सनी बोकाले त्या ठिकाणी होते। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता, कट ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्हचा फटका होता, कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला सनी बोकालीचा अप्रतिम एफर्ट्स आणि काय जबरदस्त गॅदर करत असताना रुपेश कोळी यष्टांच्या मागे पहिल्या चेंडूवरती अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळाल्या, कारण चांगला चेंडू तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका आणि तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर संजित, वाह जबरदस्त गोलंदाजी करतायत, लाऊड अपील, परंतु पंचांचा स्पष्ट नकार। इथे चेंडूला डॉट। सुरुवातीचे दोन्ही चेंडू वैविध्यपूर्ण, विविधता, व्हेरिएशन आणि व्हरायटी संचित कोळीची आपल्याला पाहायला मिळाली। या संघाचं तो नेतृत्व करतोय, या संघाला तो लीड करतोय संचित कोळी। लवकर भरपूर सारी जबाबदारी या गोलंदाजावरती आलाय, कारण एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचं नेतृत्व करणं सोपं काम नाही आहे, कारण मागील 40 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या संघाने मक्तेदारी केली आहे आणि त्या संघाचं नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला संचित कोळी आपल्या संघाचं नेतृत्व करतोय। तुम्ही डीआरएसची मागणी जरूर करा, परंतु काही सेकंड्स आहेत तुमच्याकडे, त्या सेकंदमध्ये देखील त्या ठराविक वेळेमध्येच तुम्हाला डीआरएसची मागणी करावी लागेल अमन, कारण त्याहीपेक्षा जास्त वेळ झाला तर डीआरएसची तुम्ही मागणी करू शकत नाही आहे। प्रत्येक संघासाठी डीआरएस आहे। बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा संचित कोळी ओव्हर द विकेट, इथे पुलटाच बॉल, इथे लाईन मिस केली, परंतु इट्स अ वाईड बॉल, वाचण्याचा प्रयत्न केला या चेंडूवरती। इथून जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली आहे, सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती, एक धाव। विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने घेतली तर आदरणीय सन्माननीय हरेशजी शेलुकर यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक। एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी भरघोस पारितोषिक अक्षयजी बोकाले यांच्याकडून देखील आहे। विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज, षटकारांची हॅट्रिक घेतली, षटकारांची हॅट्रिक जर केली तरी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक। म्हणजेच काय, आज एकविरा स्पोर्ट नायगाव संघ खेळतोय आणि त्या संघाला प्रोत्साहित केलं जातं, परंतु एका बाजूला टीम 94 कामन संघ देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। हो इथे पुन्हा एकदा खोलवटापर्यंत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली आहे त्या ठिकाणी। इथे जर पाहिलं तर सिंगल कन्सिड केली जाईल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती। संचित कोळी या मॅचमध्ये वेगाचा वापर करतायत, वेगात चेंडू टाकतायत, वेगावरती स्वार झालेत आणि वेगावरती स्वार करत असताना वेगवान गोलंदाजी कशी करावी आतापर्यंत या सामन्यामध्ये संचित कोळी या पट्ट्याने दाखवली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे। अमन शेख सारख्या इन्फॉर्म फलंदाजाला सुरुवातीच्या चेंडूवरती त्याने शांतच ठेवला आहे, कारण चांगल्या दाटणीची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये संचित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे। संघाची धावसंख्या 2 धावा स्कोर कार्डवरती। स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर अतुल ठाकरे, मगाशी देखील या खेळाडूचा मी उल्लेख केला, चर्चेमध्ये असलेला खेळाडू आहे, नुकतीच चॅम्पियन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली आणि भरपूर मोठी बोली देखील या खेळाडूवरती लागली होती। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना शतक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे, तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। हो यावेळेस जर पाहिलं तर इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ, निमेश सांधणे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या माध्यमातून कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली। इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील, या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती। काय फटका होता, ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल,
ओव्हर द कव्हरच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला अतुलच्या बॅटमधून. लाजवाब स्ट्रोक आपण पाहिला, कारण ज्या पद्धतीनं अप्रतिम फटका अतुलने सजवला होता. आउटफील्ड थोडीशी स्लो होती, त्यामुळे हा चेंडू थांबला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संचित कोई ओव्हर द विकेट. इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, स्वाईप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मागील चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका, काय फोटोजेनिक स्ट्रोक होता. ओव्हर द कवर्ड हेड कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथून 2 धावा कन्सीड. निमेश चांदणीची अप्रतिम फिल्डिंग, खूप चांगलं टेलिकास्ट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. ओम साई मूव्हीजच्या माध्यमातून गोलंदाज निमेश संचित कोई आहे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये केले सनी बोकाले त्या ठिकाणी थोडेसे चाच पडले आणि ते सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कौतुक करावं लागेल संचित कोळीचं, ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. एरवी जर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला तुम्ही खेळताना पाहिलं तर विशाल कोळी षटक क्रमांक पहिले टाकत असतात. आज गोलंदाजी क्रमामध्ये बदल केलाय. संचितने पहिल्या षटकासाठी स्वतःवरतीच विश्वास दाखवलाय आणि आतापर्यंत या षटकामध्ये या पठ्ठ्याची गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे समोरच्या दिशेने लॉग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अप्रतिम फटका फलंदाज अमान शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय चौकार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा टीम 94 कामन या संघाने बनवल्या. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला अमान शेखच्या बॅटमधून. मिडऑफच्या डोक्यावरून देखणारी दैदीप्यमान स्ट्रोक पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता, काय दर्जेदार फटका खेळलाय. अगदी बॉलच्या मेरिटवरती हा स्ट्रोक खेळलाय आणि समोरच्या दिशेने ऑन दी ऑफ खेळत असताना मिडऑफच्या डोक्यावरून देखना दैदीप्यमान स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार अमनच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा कन्सीड झाल्या. असं वाटलं होतं की या षटकामध्ये भरपूर कमी धावा येतील, परंतु शेवटच्या चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 10 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2 आणखीन एक गुणवान गोलंदाज निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला. वसई विरार प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी केली होती. कृष्णा सातपुते सरांनी देखील भरभरून कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं आणि तोच गोलंदाज निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला. विशाल कोळी, शैलेंद्र गोडेकर यांच्या तालमीत घडलेले गोलंदाज हे खेळाडू आज घरच्या मैदानावरती खेळत आहेत आणि घरच्या मैदानावरती आपली गुणवत्ता खऱ्या अर्थाने सिद्ध करावी लागेल. अनेक वेळा सिद्ध केली आहे, परंतु मोठी क्रीडा स्पर्धा, मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. राऊंड विकेट अतुलसाठी खोलात टाकलाय. मिड विकेट रिचनला चेंडूला टर्न केलाय. विवेक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली करतायत. इथेही सिंगल मिळेल. फिल्डिंग चांगली राहिली आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना ॲडव्हान्टेज आहे या टीमला आणि ती फिल्डिंग आउटफील्डमध्ये आतापर्यंत खूप चांगली पाहायला मिळाली आहे. इथेही सिंगल कन्सिडर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. आतापर्यंत एकच चौकार या डावामध्ये आलाय, तो देखील अमानच्या बॅटमधून. एक धोकादायक फलंदाज आहे अमान शेख. जेवढा मैदानावरती थांबतो ना तेवढ्या धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलच्या मेरिटवरती खेळत असताना मैदानाच्या चहूबाजूने फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू मागील काही वर्षामध्ये टीम 94 कामनसाठी भरपूर चर्चेमध्ये राहिले आहेत आणि त्याची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर सलामीला तो दाखल झाला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावांवरती अमान शेख खेळतोय, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना मोठं चॅलेंज आहे, कारण निमेश चांदणे वेगाचा बादशाह, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी कशी करावी हे देखील निमेश चांदणेला ठाऊक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका अमान शेख बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
काय फटका सजवलाय अमान शेख, ला जवाब स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी 6 वाला षटकार अमान शेखच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 धावा. मी मगाशी देखील उल्लेख केला, अमान शेख जेवढा मैदानावरती थांबतो ना तेवढ्या धावा बनवतोय. इथेही मोठा फटका त्याच्या बॅटमधून. निमेश तांदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो इथे चांगला ड्राईव्ह, चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी राहुल गुलसेकर, फिल्डिंग चांगली आहे. राहुलच्या माध्यमातून इथे सिंगल कन्सिड केली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 18 धावा. या स्पर्धेसाठी क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी अतिथी देखील दाखल होत असताना पाहायला मिळतात, कारण या विभागातील पहिली नाईटची स्पर्धा आहे आणि तो मान मिळवलाय शशिकांतजी बोकाले साहेबांनी. आणि पहिल्या दिवसापासून चर्चेमध्ये असलेली क्रीडा स्पर्धा आहे अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक 2026 तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या 18 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निमेश चांदणे, राऊंड विकेट. हो यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर वेगाने धावतायत. धर्मेश आहे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. राहुल गुसेकर साठी पारितोषिक आला. आशापुरा ग्रुपच्या माध्यमातून झेल पकडला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज, एका हातामध्ये झेल पकडला तर 1000 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. परंतु ते झेल पकडणं गरजेचं आहे. विकेट हवी आहे एकविरा स्पोर्ट नायगाव या टीमला, कारण भागीदारी पाहायला मिळते आतापर्यंत 20 धावांची. अतुल ठाकरे आणि त्याच्या सोबतीला अमान शेख मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. राऊंड विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाचिरू विकेट. यष्टांच्या मागे रुपेश कोळीनं अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम 94 कामनला बसलाय. अतुल ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. चला स्पीडअप करा लगेच, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण फलंदाज मैदानावरती पाठवायचा आहे. नवीन फलंदाज अकबर शेख, कित्येक वर्षे या देखील खेळाडूने क्रिकेटची सेवा केली आहे. कामन संघाचं तो नेतृत्व करतोय. कोहिनूर ऑफ कामन क्रिकेट असं देखील त्याला म्हटलं जातं आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अकबर शेख. विकेट मिळवली, जी विकेटची आवश्यकता होती. नक्कीच आपण विकेटची चर्चा केली. 20 धावांची भागीदारी अतुल ठाकरे, अमान शेख या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि तिथून जर पाहिलं तर बॅटची रुबी कड होती, अवघड झेल होता, परंतु अगदी सहजरित्या यष्टांच्या मागे रुपेश कोहलीने टिपल्या. महत्वाची विकेट निमेश साधणेने या षटकामध्ये प्राप्त केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. अकबरसाठी चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये विशाल कोळी होते, थोडेसे साच पडले. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी विवेकच्या माध्यमातून. इथून 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. 2 षटकांचे इथे खेळ संपल्या आणि प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 22 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये बनवल्यात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 22 धावा 11च्या सरासरीने आतापर्यंत टीम 94 कामन या संघाने वाटचाल केली आहे. चांगली सुरुवात राहिली आहे संघासाठी, परंतु इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल. अकबर शेख मैदानावरती दाखल झाला. आतापर्यंत एका चेंडूचा त्याने सामना केलाय, 2 धावांवरती तो खेळतोय. अमान शेखने देखील आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय, तो देखील 12 धावांवरती खेळतोय या मॅच मध्ये.
22 धावा स्कोर कार्डवरती. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 विशाल कोळी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. विकेट हॅट्रिकसाठी हरेश शेळुकर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकवीरा स्पोर्ट नायगावला आणि अक्षयजी बोकाले यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज राऊंड विकेट विशाल कोळी. हो यावेळेस समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी संचित कोळी आणि त्याच्या माध्यमातून झेल कंप्लीट करत असताना आणखीन एक धक्का. अमान शेख बॅक टू द पेव्हिलियन. महत्वाची विकेट प्राप्त केली. व्हेरी फर्स्ट बॉल विशाल कोळी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेट आणि तिथून जर पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला संघाचा कॅप्टन संचित होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल पाहायला मिळाला. जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये. दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. या अगोदर जर पाहिलं तर निमेश चांदणे या गोलंदाजाने विकेट प्राप्त केली. अतुलला बाद केलं. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अमान शेखची विकेट. नवीन फलंदाज राहिल शाहिद अन्सारी बाहुबली ऑफ कॉमन क्रिकेट हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. चॅम्पियन प्रीमियर लीग अक्षरशः या पट्ट्याने गाजवली. त्या स्पर्धेमध्ये मोस्ट सिक्सर्स हा पुरस्कार देखील याच खेळाडूला मिळाला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तोही पुरस्कार याच्याच नावावरती राहिला. मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर देखील राहिल अन्सारीच राहिला होता आणि पहिला खेळाडू ठरला खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये. हे तिन्ही पारितोषिक त्याच्या नावावरती. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 धावा. विशाल कोळी वैविध्यपूर्ण विविधता विशाल यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे. भरपूर जास्त एक्सपिरियन्स आहे विशाल कोळी या गोलंदाजाकडे. कारण 40+ क्रिकेटमध्ये खोया गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हा खेळाडू खेळतोय. पुणे असू द्या, कल्याण डोंबिवली असू द्या, ठाणे असू द्या, विविध भागामध्ये जाऊन आतापर्यंत चांगली कामगिरी करणारा गोलंदाज आहे विशाल कोळी. कारण खुल्या गटामध्ये 40+ क्रिकेट खूप फार चांगला खेळला आणि तोच बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेट. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टर्नही झालाय परंतु इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. राहिलच्या पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारची रणनीती अनेक गोलंदाज करत असतात आणि तदनंतर जर पाहिलं तर विकेट सेट होताना देखील आपण अनेकदा पाहिलाय. इथे तशाच प्रकारचा प्रयत्न विशाल करतोय. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने चेंडू टाकले जातात. इथे सलगचे 2 चेंडू वाईड आलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 24 धावा स्कोर कार्डवरती या मॅच मध्ये. हो 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 काय चेंडू टाकलाय. अनप्लेएबल अप्रतिम चेंडू होता. लाऊड अपील. पंचाने स्पष्ट नकार आतापर्यंत दर्शवला परंतु अनप्लेएबल हा बॉल होता. पूर्णपणे बीट्स आले होते राहिल आणि खऱ्या अर्थाने सरप्राईज झाले. या अगोदरचे सर्व चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि या लेग स्टंपवरती पिचिंग पाहायला मिळाली आणि तिथून खोलून ठेवलं होतं राहिलला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर टो क्रशर यॉर्कर होता आणि यष्टांच्या मागे सेलिब्रेशन रुपेश कोहलीचं खऱ्या अर्थानं लाऊड अपील केली होती. उचलून धरली होती की काय परंतु नाही. इथे डॉट बॉल आला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम बाटला विशाल कोळी आणि राहिल अन्सारी. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओहो आणखीन एक दर्जेदार. काय कटरचा वापर केलाय. लेग कटर अगदी समोरून चेंडूला टर्न केलाय. सरप्राईज झाले राहील कारण ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये हो काय कट केलाय या चेंडूला. विथ द बाउन्स विथ द टर्न. क्या बात आहे विशाल कोहली. दर्जेदार गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विशाल कोहली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला राहिल अन्सारी. गोलंदाज तयार. हो इथे कमी गतीने चेंडू टाकला. इथे चेंडू डॉट. राहिल अन्सारी इथे संघर्ष करतोय. बाहुबलीला इथे शांत ठेवले या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना इथून केलाय. हा पहिला बॉल होता जो टो क्रशर यॉर्कर आणि तदनंतर जर पाहिलं तर हा कमी गतीने टर्न केला होता चेंडूला. सरप्राईज झाले. डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथूनही टर्न. 12वा खेळाडू देखील आपला आहे तो देखील इथे पाहतोय. त्यामुळे हा चेंडू आलाय डॉट. परंतु काय गोलंदाजी करतात विशाल कोहली. जबरदस्त कामगिरी करतात. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नायगावकरांनो. काय गोलंदाजी करतोय विशाल कोहली. राहिल अन्सारी सारख्या बाहुबलीला त्याने शांत ठेवले या सामन्यामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात.
ओहो, आणखीन एक लाजवाब बॉल. काय गोलंदाजी केली. मी पहिल्यांदा राहिला एवढं बीट होताना पाहिला. आज सलगचे 4 चेंडू तो डॉट खेळला आणि 5वा बॉल देखील डॉट आलाय असंच म्हणावं लागेल. परंतु लेगबायच्या स्वरूपात ती धाव कन्सीड झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 25 धावा. कारण कामन संघ जेव्हा खेळतोय तेव्हा खोऱ्याने धावा येत असतात आणि इथे काय गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. हा जर पाहिला तर सरप्राईज केलं होतं या चेंडूवरती. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. हा ऑफ कटर होता. भरपूर जास्त वलन प्राप्त झालं. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न आणि इथेही जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकला होता. सबमरीन डिलिव्हरी होती. खाली ठेवलं होतं या चेंडूला आणि हा बॉल जर पाहिला तर बॉडी लाईन चेंडू होता. शरीराचा वेध घेतला. फ्लिक करण्याचा प्रयत्न. परिपूर्ण वेगामध्ये बीट्स आले आणि ते लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाली. 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन या संघाने आतापर्यंत धावा बनवल्या त्या मॅचमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती निमेश चांदणे. आतापर्यंत या गोलंदाजाने देखील एक विकेट मिळवली. 12 धावा खर्च केल्यात. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती राहिल अन्सारी 5 चेंडूचा सामना केलेला आहे परंतु धाव आलेली नाही या फलंदाजाच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी वर्तुळामध्ये सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलाय विशाल कोळीनं. इथे सिंगल कन्सिड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे का? ओ स्टेपसाठी तिसरे पंच पाहणी करतायत. आणि ते नो बॉल. ओ स्टेपचा हा नो बॉल आलेला आहे आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवरती. कारण खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर पंचाची भूमिका पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचाची मागणी केली. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 27 धावा स्कोर कार्डवरती या मॅचमध्ये. निमेश साधणे बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने या मॅचमध्ये केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. विशाल कोळीचं मागील षटक भरपूर चर्चेमध्ये राहिलं होतं. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु या षटकामध्ये निमेश चांदणे या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण समोर जर पाहिलं तर 2 बलाढ्य फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अकबर शेख आणि त्याच्या सोबतीला राहिल अन्सारी या फलंदाजाला तुम्ही पाहता. राहिलने संघर्ष केला या मॅचमध्ये परंतु त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. कोणत्याही क्षणाला तो मोठे फटके या मॅचमध्ये खेळू शकतो. अनेक वेळा त्याने स्वतःला सिद्ध केला. मी मगाशी देखील उल्लेख केला CPL मध्ये मोस्ट सिक्सर बेस्ट बॅटर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एकाच स्पर्धेमध्ये 3 पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले होते ना तोच हा फलंदाज आहे राहिल अन्सारी. आणि त्या फलंदाजाला विशाल कोळीनं काय गोलंदाजी केली होती. अप्रतिम फुल सॅलाड अगदी गोलंदाजी म्हटली जाते ना अगदी तशाच पद्धतीनं ती गोलंदाजी राहिली होती. अजिबात मोठे फटके खेळू दिले नव्हते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु निमेश साधणे बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 फ्रीटचा बॉल असेल. गोलंदाज तयार. हो इथे मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन इथेही प्राप्त झालेला नाही आहे. सनी बोकाले डीपमध्ये आहे. फिल्डिंग चांगली. सनीच्या माध्यमातून इथेही सिंगल कन्सिड केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 धावा. सिंगल डबल्स येत आहेत. मोठ्या फटक्यांचा शोध सध्या तरी मैदानावरती सुरू आहे. अमानच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला आणि तदनंतर मोठे फटके या मॅचमध्ये थांबलेत. एक षटकारी आपण अमानच्या बॅटमधून पाहिला होता परंतु तदनंतर संघर्ष केला. राहिल अन्सारीने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय. एका धावेवरती तो या मॅचमध्ये खेळतोय. गोलंदाज निमेश साधणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो इथे कमी गतीने चेंडू टाकलाय. क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी राहिल खेळतायत ती उंची प्राप्त होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी. काय गोलंदाजी केली जाते. धारदार गोलंदाजी.
आणि ते अवघड प्रश्न विचारलेत फलंदाजांना, प्रश्नांचं उत्तरच नाही आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा निमेश साधणे, बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल, फुलटॉस चेंडू देखील मिस केला आणि बॉल चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे बीमर साठी, वेस्ट साइड साठी. तिसरे पंच पुन्हा एकदा पाणी करतील. आज राहील मैदानावरती करतोय तरी काय. फुलटॉस चेंडू देखील त्यांनी परिपूर्ण मिस केला. सातत्याने राहील संघर्ष करतोय परंतु नशिबाच्या 4 धावा इथे मिळाल्यात. तिसरे पंच पुन्हा एकदा पाणी करतील आणि इट्स अ नो बॉल. या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन धावा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फुल टॉस चेंडू होता आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉल इथे पाहायला मिळाला. परिपूर्ण बॅटर बीट झाले, परिपूर्ण विकेट किपर देखील बीट झाले आणि बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखी 4 धावा. या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्यात आणि पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल असेल. आतापर्यंत 2 चेंडू नो बॉल टाकलेत. एक ओव्हर स्टेपचा नो बॉल होता. इथे बीमर चेंडू वेस्ट 8चा नो बॉल पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडवरती राहील अन्सारी. इथून मोमेंटम क्रिएट होऊ शकतो राहीलसाठी आणि त्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, बॉल इन ट्रॅकवर. हा ट्रॅकर परंतु पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. आज राहीलच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाही. खऱ्या अर्थाने त्याच्या विरोधात खूप चांगली रणनीती केली जाते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने केली आहे परंतु एक्स्ट्राच्या धावा डोकीदुखी बनली आहे या टीमसाठी. वाईट बॉल टाकला गेला तिथेही धावा मिळाल्या, नो बॉल टाकला गेला तिथे 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. या धावा ज्या आहेत ना त्या डोकीदुखी ठरू शकतात या मॅचमध्ये कारण हा मोठा सामना आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस मॅच. या मॅचमध्ये प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल आणि इथे पुन्हा एकदा नो बॉल. काय करतायत गोलंदाज आणि बॉल गेलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. इथे राहील नावाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे धावा बनवतोय असंच म्हणावं लागेल कारण राहीलच्या बॅटवरती बॉल येत नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. तिसरा फलंदाज देखील मैदानावरती उतरलाय आणि तो राहील नावाचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 4 धावा आणि इथे नो बॉल देखील. पाणी करतायत. कसला नो दिलाय? ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिलाय का पंच? अरे एक्स्ट्रा रन दिलेत भाई आतापर्यंत 10 11 11 एक्स्ट्रा. 2 चक्के मारतो. 42 घेतले मारायला 5 मारू. टाइम गाडी पण गेला रनचं. एक्स्ट्रा रन DRS ची मागणी केली होती का सर? ओके. ओल्ड स्टेप्सचे आतापर्यंत 2 चेंडू नो बॉल टाकलेत या षटकामध्ये. निमेश चांदणे खऱ्या अर्थानं राहीलच्या विरोधात गोलंदाजी चांगली होते परंतु एक्स्ट्राच्या धावा डोकीदुखी बनतायत. मी मगाशी देखील उल्लेख केला मैदानावरती 2 फलंदाज आहेत परंतु आणखीन एक फलंदाज आहे तो एक्स्ट्राच्या स्वरूपात उतरलाय आणि त्या धावा बनतायत आणि त्या फलंदाजाला बाद करायचं एकविरा स्पोर्ट नायगावला असंच म्हणेन कारण घरच्या मैदानावरती हा संघ खेळतोय. कामगिरी चांगली होते परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या धावा कुठेतरी डोकेदुखी बनवू शकतात. भरपूर मोठी टीम हडल मैदानावरती पाहायला मिळाली आणि त्याचमुळेच की काय इथून जर पाहिलं तर निमेश साधने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. आतापर्यंत ऑन टाइम गोलंदाजी केली गेली आहे. आतापर्यंत ऑन टाइम मॅच सुरू आहे. ज्या पद्धतीने आमचे पंच आमच्या गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. अकबर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निमेश साधने, फ्रीटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती राहील अन्सारी ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आपल्याकडे होता स्क्वेअर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. धर्मेश आहे परंतु इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील का आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. धर्मेशने चांगली फिल्डिंग केली आहे. चेंडूची फेकी देखील चांगली राहिली परंतु राहील पोहोचलेत का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच पाणी करतील. या सामन्यामध्ये तिसरे पंच भरपूर बिझी राहिलेत, आल्यानंतर गेलेच नाही, जागेवरच थांबलेत. इथे पुन्हा एकदा ते पाणी करतायत. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद आहे की नाही, राहील मागे राहिलेत की काय,
परंतु इथून महत्वाचा निर्णय, तिसरे पंच पाणी करतायत. पारदर्शकता या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. ओम साई मूवीच्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतलाय. राहिलनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. धावताना देखील तो संघर्ष करतोय. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत का? आणि ते फलंदाज OUT धावबाच्या स्वरूपात राहिल शाहिद अन्सारी अखेर बाद झाला या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना 10 चेंडूमध्ये अवघ्या 9 धावा बनवल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मागे राहिला राहील आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. टीम 94 कामन या टीमला बसलाय फलंदाज बाद. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि आतापर्यंत 39 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. टीम 94 कामन संघाने जरूर संघर्ष केलाय परंतु धावा देखील आले त्या मॅच मध्ये. आतापर्यंत निमेश चांदणे या गोलंदाजाने आपल्या स्पेल मध्ये 26 धावा खर्च केल्यात, कारण षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं तो हाताळतो या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 26 धावा त्यांनीही खर्च केल्यात. भरपूर जास्त चर्चा त्याच्यासोबत केली गेली परंतु आज राहिलच्या बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्या आलेला नाही आहे. भरपूर मोठा संघर्ष त्याने केला. आज स्वतःवरती निराश असेल राहिल, कारण ज्यासाठी राहिल जाणला जातो षटकार चौकार तो सातत्याने मारत असतो, परंतु आज त्याची बॅट शांत राहिली आहे आणि तो शांतपणे मैदानाच्या बाहेर गेला. धावबाच्या स्वरूपात तो इथे बाद झाला. नवीन फलंदाज मनीष तारवी हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅकवरती. मनीषसाठी इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे तिथे, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अखेर चेंडूला स्टॉप केलाय. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 41 धावा. षटक क्रमांक 14 सुरू आहे. चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 कामन संघ इथूनही आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये आणखीन चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण या मैदानावरती आजच्या रजनीमध्ये 63 धावा बनताना देखील आपण पाहिल्यात. 63 धावा डिपेंड होताना देखील आपण पाहिल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंग बदलेल माहिती नाही. रंग बदलणारी माणसे आपण पाहिली आहेत, रंग बदलणारे आपण गिरगिट पाहिले आहेत, परंतु रंग बदलणारा क्रिकेट आपण सातत्याने पाहत असतो, कारण या क्षणाला या मॅचमध्ये काय होईल कोणीच प्रेडिक्शन करू शकत नाही. त्यामुळे इथून जर पाहिलं तर जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न टीम 94 कामन या टीमलाही करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट मनीषच्या विरोधात. इथे फुल टच बॉल, बीट्स आलेत, क्लीन बॉल, दांडी गोल, लाकूड तोड गोलंदाजी निमेश चांदणे करतोय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी निमेश चांदणेने कमबॅक केलाय. त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलाय. 4 ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. फुलटॉ चेंडू होता आणि परिपूर्ण बीट झालेत. क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न आणि मनीष तारवीची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. काय टेलिकास्ट आहे, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं टेलिकास्ट आतापर्यंत ओम साई मूवीज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे परिपूर्ण बीट होत असताना त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाचा बाद केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 41 धावा या मॅच मध्ये बनल्यात. अकबर शेखला या मॅच मध्ये शेवटच्या चरणापर्यंत थांबावा लागेल. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमने डोकं वरती केलंय आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोळी, ज्यांनी मागील षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, धावा थांबवल्या होत्या. चला एकविरा स्पोर्ट नायगाव संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. आतापर्यंत ऑन टाइम 4 षटकं तुम्ही जरूर टाकलेत, परंतु येणारे 2 षटकं देखील कमी कालावधीमध्ये तुम्हाला टाकावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोळी, राऊंड विकेट
ओ स्विच केलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फिल्डर आहे धर्मेश आणि धर्मेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. इथे फक्त सिंगल कन्सिडर केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा. षटक क्रमांक 5. या डावामध्ये आतापर्यंत विथ द बॅट फक्त एक षटकार आला, एक चौकार आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 चौकारी आलेत, परंतु फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. अकबर देखील संघर्ष करतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय 4 धावांवरती. अकबरही या मॅच मध्ये खेळतोय, परंतु नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन वैभव मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पॉइंट मध्ये चेंडूला केवळ ढकललाय. विवेक कोहली त्या ठिकाणी धावतोय वेगाने. बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय. वैभव तुमच्या बॅट मधून चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा पेस ओपन केला, बॉलला स्लॅश केलं, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिला तर फिल्डरने जरूर केला, परंतु चेंडू अडवू शकलेले नाही आहेत. आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या 4 धावा, उपयुक्त 4 धावा वैभवच्या बॅटमधून 46 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ओ कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड ऑनला. इथे सिंगल कन्सीड केली जाईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या 47 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं त्या मॅच मध्ये. 47 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. गोलंदाज विशाल कोहली बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकला, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. इथे सिंगल मिळेल. आज टीम 94 कामन संघ आपल्या नावाला शोभणारा खेळ करू शकलेले नाही आहेत, कारण या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना आपण षटकार चौकार सातत्याने पाहत असतो, परंतु आज घरच्या मैदानावरती एकविरा स्पोर्ट नायगाव संघ दमखम दाखवतोय. याच मैदानावरती भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा या संघाने जिंकले. 40 वर्ष मक्तेदारी या विभागामध्ये ज्या संघाने केली आहे ना, तो संघ मैदानावरती खेळताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. ओ हा प्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, वैभवी बीट झालेत. काय गोलंदाजी करतायत विशाल कोहली, आज रंगात आलेत. आणि रंगात आल्यानंतर विशाल कोहलीचा परफॉर्मन्स सातत्याने आपण खूप चांगला पाहिला. इथून जर पाहिलं तर अवघड प्रश्न विचारतायत, सातत्याने जोड्याही फोडतायत. ज्या पद्धतीने त्यांनी विकेट घेतल्यात, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे विशाल कोहलीच्या माध्यमातून. राऊंड विकेट. हो कमी गतीने चेंडू टाकलाय, सरप्राईज केलाय. काय टर्न प्राप्त झाला होता या चेंडूवरती, बाउन्सही प्राप्त झाला. आणि ते पुन्हा एकदा तिसरे पंच पाहणी करतील या चेंडूवरती, कारण प्लीज पंच DRS मागणी केलेली आहे का? यस DRS ची मागणी केली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला विशाल कोहलीच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 48 धावा. विशाल कोहलीनं काय गोलंदाजी केली आहे, 2 षटकामध्ये 1 विकेट आणि फक्त 90 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. लाजवाब स्पेल पाहायला मिळाला विशाल कोहलीच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी. षटक क्रमांक 6 बॉलिंग ट्रॅकवरती धर्मेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 5 षटकं खूप चांगल्या पद्धतीनं एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने हाताळलेत. फक्त 48 धावा 5 षटकामध्ये खर्च केल्यात, 4 विकेट घेतल्यात. आणि हा षटक निर्णायक आहे धर्मेशचा, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अकबर शेख सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसल्यासारख्या साधूसारखा तो शांत राहिला. परंतु इथून जर पाहिलं तर त्याला आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये, कारण 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत अकबरच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धर्मेश. षटक क्रमांक 6 स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. शांत क्रिकेट आपण पाहिलंय, कारण आतापर्यंत मोठे फटके आलेले नाही आहेत या मॅचमध्ये. हा प्रॅकर बॅटची रुबी कट, फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आहे, दाबाची संधी आहे, चेंडूची फेकी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि दाबाच्या स्वरूपात वैभव इथे बाद होतोय.
रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॅटची रुबी कट आतली कट लागली आणि तदनंतर फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग धावबाची संधी आणि खूप चांगल्या पद्धतीने धर्मेशने देखील चेंडूला गॅदर केल्या. नवीन फलंदाज साद शेख मैदानावरती दाखल झालाय. साद शेख गोलंदाजीसाठी जाणला जातो, आज बॅटिंगसाठी तो आलाय. टर्नर आहे, फिरकीपट्टू आहे. साद शेख CPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स मी पाहिला होता. आज टीम 94 कामन या संघामध्ये त्याला संधी मिळाली आणि बॅटिंग करण्यासाठी तो मैदानावरती दाखल झालाय. परंतु एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आज घरच्या मैदानावरती काय कामगिरी करतोय, आज घरच्या क्रीडा रसिकांना खुश केलंय या पहिल्या डावामध्ये. या संघाने इथे मोठा फटका अकबर शेख आणि त्याच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे असताना धमाकेदार षटकार. काय फटका लाजवाब स्ट्रोक. अकबर शेख नाम तो सुना होगा आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार आलाय आणि त्या भाग्यवान क्रीडा रसिकाने झेल टिपला आणि त्याच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज अक्षयजी बोकाळे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आयवा झेलसाठी गोलंदाज धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड फटका होता, शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. इथे चेंडू डॉट आलाय. चांगला कमबॅक धर्मेशने या चेंडूवरती केलाय. मागील चेंडूवरती काय षटकार होता, अप्रतिम होता, क्लास होता. त्या फटक्यामध्ये अकबर शेखचा एलिव्हेशन देखील होतं, टायमिंगही होतं आणि दर्जेदार फटका तो पाहायला मिळाला. डोळ्यांना सुकावणारा फटका आपण पाहिला अकबरच्या बॅटमधून. परंतु धर्मेशनं कमबॅक केला मागील चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळालाय धर्मेशच्या माध्यमातून. धर्मेशवरती देखील विश्वास दाखवलाय एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने. एक युवा गोलंदाज आहे आणि निडर पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेळ घेत आहे. बॉडी लाईन चेंडू होता, धावबाची संधी आहे परंतु बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत आणि इथून जर पाहिलं तर सिंगलच्या चेंडूवरती मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जम पोचली आहे ती 55 धावा. चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 कामन संघ इथे पाहायला मिळतोय. असं नाही आहेत की धावा बनलेल्या नाही आहेत, धावा बनल्या आहेत आणि इथून देखील कामन संघ फाईट करू शकते कारण या संघामध्ये फिरकीपट्टू गोलंदाज आहेत, या संघामध्ये वेगवान गोलंदाज आहेत, या संघामध्ये मिस्ट्री गोलंदाज देखील आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. क्रीडा रसिकांनो कुठेच जाऊ नका, या स्पर्धेमध्ये रंग भरणारा सामना सुरू आहे आणि या मॅच मध्ये नक्कीच रंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची एज लागली आहे की काय? यस, बॅटची एज लागली आहे. यश त्यांच्या मागे आणखीन एक चांगला झेल टिपलाय रुपेश कोळीनं फलंदाज बाद. पाचची एज लागली आणि काय जबरदस्त अपर हँडने हा झेल टिपलाय रुपेश कोळी आणि सेलिब्रेशन रुपेशचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. रुपेशनं देखील चांगला कमबॅक केलाय. आपल्या फिटनेसवरती खूप चांगलं त्याने काम केलंय आणि या संघाचा तो सलामीवीर फलंदाज आहे. संघ नक्कीच रुपेशला देखील बॅक करत असतो, सपोर्ट करत असतो. तो आमच्या टीमचा ओपनर बॅट्समन आहे, ओपनरच राहशील आणि तो विश्वास रुपेशवरती जो दाखवलाय ना, तो कॉन्फिडन्स त्याच्या खेळामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने यष्टिरक्षक म्हणून त्याची भूमिका फार महत्त्वाची राहिली या सामन्यामध्ये. काही यष्टिरक्षण केलंय आणि विशाल कोहलीचा देखील उल्लेख करावा लागेल. काय तो स्पेल होता अप्रतिम. फक्त 9 धावा. विशाल कोहली आणि राहिल अन्सारी हा बॅटर रंगला होता आणि तिथून तो बॅटर विशाल कोहलीनं या सामन्यामध्ये जिंकलाय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने ती गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज हेमंत कामनकर मैदानावरती दाखल झालाय परंतु शेवटचा बॉल इथे बाकी आहे. आतापर्यंत या षटकामध्ये धर्मेशनं 7 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी धर्मेशने केली आहे. 12वा खेळाडू होता धर्मेश एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा परंतु सध्याच्या घडीला संघामध्ये त्याला स्थान मिळालंय. गोलंदाजी देखील तो करतोय. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथेही चांगला कट्टरचा वापर केलाय. आणखीन एक डॉट बॉल. वा धर्मेश वा, जबरदस्त गोलंदाजी. पहिला डाव संपलेला आहे आणि 7 षटकांचाही खेळ संपलेला आहे. टीम 94 कामन या संघाने स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 55 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर ठेवलेलं आहे. हे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्व क्रीडा रसिकाचं हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक मायबाप आहेत, या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांचं देखील स्वागत करणं फार गरजेचं आहे. अप्रतिम क्रीडा रसिकांची गर्दी
खऱ्या अर्थानं मुंगीला देखील शिरायला जागा नाही आहे, एवढे हे क्रीडांगण भरलंय क्रीडा रसिकांनी. हे सर्व क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आज जर पाहिलं तर नायगाव कोळीवाडा वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती दाखल झालेत आणि या सर्व प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 55 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर ठेवलेला आहे. चला लगेच आपण दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर समालोचक कक्षामध्ये बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील मोनिशजी पाटील सर, धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ आपण रेडी राहायचे टॉस करण्यासाठी. आपण टॉसही करतोय दोन संघामध्ये. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रकाश 11 खोचिवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 वसई किल्ला बंदर. या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. प्रकाश 11 खोचिवडे आणि सचिन 11 वसई किल्ला बंदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. तर नक्कीच दुसऱ्या डावासाठी आपल्याला मोनीजी पाटील जॉईंट होतील या मॅच मध्ये. Naigao. संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. खोची आणि सचिन 11 किल्ला बंदर वसई या दोन. तर स्कोर कार्ड वरती तब्बल 55 धावा पहिल्या डावामध्ये बदल्या आणि 56 धावांचं टार्गेट. जबरदस्त कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ दोन्ही संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करतोय आणि आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या डावामध्ये भिवंडी येथील एक अप्रतिम समालोचक अर्थातच मोनीशजी पाटील सर, धन्यवाद. चेक. वेलकम बॅक मंडळी, नमस्कार सर्वांना आणि सहर्ष स्वागत आहे. आपण नायगाव कोळीवाडा चषक अक्षय सी फूड प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहतोय आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. काय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली कमालीची. कालचा दिवस देखील भरपूर चांगला आहे आणि आज देखील एकाच एक भारी संघ या मैदानावरती उतरताना आपल्याला दिसले. सध्या बॅटिंग समोर आपण पाहतोय अमनच्या बातम्यांना 7 मध्ये 12 धावा आल्या. अकबर
ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्याने 8 मध्ये 12 बनवल्या. राहिल अन्सारी 11 मध्ये 10, अतुलने बनवल्या 6 धावा. आणि बॉलिंगचा विचार केला तर बॉलिंग स्पेलचा निमेश चांदेने 2 षटका हाताळले, थोडे महाग गेला, 28 धावा दिल्या, परंतु 2 विकेटच्या नावावरती होते. परंतु धर्मेश त्याने कमाल केली, आज त्याला संधी मिळाली. 7 धावा 1 विकेट. विशालने तर कमालीची गोलंदाजी केली, 2 षटका हाताळले, 9 धावा दिल्या, 1 विकेट. आणि संचित कोळीने देखील सुरुवात चांगली केली होती, 10 धावा त्याने दिल्या. आणि आता टार्गेट आहे 56 धाव्यांचा. रुपेश आणि निमेश ओपनिंग पेअर. पहिला बॉल, ओ पहिलाच वाईड यॉर्कर करायचा आहे, बरोबर त्या लाईन वरती बॉल पडला. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मनीष गोलंदाजीवरती आहे. 94 कॉमन टीमचा विचार केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बॉलिंग अटॅकमध्ये त्यांच्याकडे वेग भरपूर आहे आणि ते यॉर्कर्स, वाईड यॉर्कर याचा भरपूर वापर करत असतात. त्यामुळे मॅच तुम्हाला जरूर क्लोज जाताना दिसेल. हा पहिलाच बॉल पहा, परफेक्ट वाईड यॉर्कर, त्या लाईनच्या अगदी जवळना बॉल. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. आणखी एक चांगला बॉल, फुल लेंथ होता, ऑन साईडला चालला, मिड विकेटचा आता डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक बनली, दुसरीचा प्रयत्न रिस्की झाला असता. निमेश थांबला आणि त्यानंतर एक धाव बनवल्या. दरम्यान पारितोषिक देखील आलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीम करिता. कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 चेंडूमध्ये 3 सिक्सर जोडले तर धीरूभाई यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बॉल तयार, ओहो चांगला बॉल. आता थोडी लेंथ पाठी ठेवलेली आणि त्यानंतर हलका वळण, गती थोडी कमी देखील होती. आणि निमेशच्या गेंदचा डॉट बॉल आलाय. धीरज भाऊ यांच्या माध्यमातून पारितोषिक आले, लगातार 3 सिक्सर जोडले गेले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय. 10 फलकावरती धावा आतापर्यंत, 1 आकड्यावरती 3 बॉल फेकलेत. निमेश स्ट्रायकर एंडवर, चांगला स्ट्रोक आहे, गॅपमध्ये खेळायचं, स्ट्रायकर एंड. नॉन स्ट्रायकर एंडला थोडा धोका होता पण निमेशकडे वेग चांगला, वेगाने तो धावा बनवत असतो. आणि ऍक्शन रिप्ले पहा, दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला, तो गॅप क्लिअर करायचा होता परंतु पोचला भरपूर वेगाने. बॉल पोचण्या अगोदर त्या बॅट क्रीज मध्ये आली आणि एक धाव कंप्लीट केली. रुपेश करिता हा बॉल देखील एक सिंगल बनते आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावला गेलाय. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, धाव फलकावरती धावा पाहतोय. 5 बॉल फेकून झाले, 3 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 सिंगल्स आल्यात, पहिला डॉट, मग सिंगल, मग पुन्हा डॉट, मग लगातार 2 सिंगल. आणि कंट्रोलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण मनीषला पाहिलाय. फ्रंटलाईन गोलंदाज या संघाचा मनीष पुन्हा तयार. अंतिम बॉल, अंतिम लो, फुल टॉस, ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. टीमचे कॅप्टन आहे डीप मध्ये, बॉल फेकी करतात, त्या दरम्यान बनतील 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 56चा पाठलाग करत असताना सुरुवात टीम 94 कामांची चांगली झाली. विकेट लेस राहिलं हे षटक, परंतु फक्त आणि फक्त 5च धावा दिला. त्यामुळे तो दबाव टाकायचा प्रयत्न चालू आहे, सुरुवातीपासून तो प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न चालू आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5. आणि हेच तर काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही एक छोटा टोटल बनवता तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमची सुरुवात कशी चांगली होते. आणि ती सुरुवात बॉलिंग साईडनं चांगली झाली. 10 आणि 11चा मधोमधला आस्किंग रन रेट आहे, जे फार कठीण नाहीये. एखादा मोठा फटका आणि डबल सिंगल्स वरती तुम्ही जर गेम चालू ठेवली तर काम बनेल आणि हे काम करू शकता. रुपेशला आपण पाहिलंय सातत्याने एक चांगला खेळ, रन मशीन म्हणून रुपेशला ओळखलं जातं. आणि निमेश चांदेचा विचार केला तर या सीझन मध्ये जेव्हा आपण वसई विरार प्रीमियर लीग पाहिली तेव्हापासूनचा निमेशचा खेळ जो आहे तो डे बाय डे अपग्रेड होत चाललाय. स्वतःला चांगल्या पद्धतीने त्याने सिद्ध केलाय. स्पेशली मी उल्लेख करेन की वसई विरार प्रीमियर लीग मध्ये त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला. तदनंतर पुण्यामध्ये प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील निमेशला खेळताना आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर वसई विरार आणखी एक लेदर क्रिकेटची जी स्पर्धा झाली त्यामध्ये देखील निमेशचा खेळ भरपूर चांगला आहे, डेव्हलप करतोय तो स्वतःला. राहिल अन्सारी गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 2, आणखी एक ताकदवान गोलंदाज. विथ द बॅट राहिलचा खेळ तितका चांगला नाही झालेला आज, परंतु विथ द बॉल पाहावं लागेल. शॉर्ट बॉल खेचलाय मिड विकेटला, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच कंप्लीट करतात जय. विकेट मिळत असताना 5 वर पहिला.
इनाट क्रमांक 3 वरती आल्यात, कारण की विशाल का आला, रुपेश माघारी परतला आणि त्यानंतर आता विशालला पाठवलं गेलंय. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप तुम्हाला स्ट्रॉंग दिसेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाची, कारण की सुरुवातीला रुपेश, निमेश, त्यानंतर विशाल, शैलू, लेजंड ऑफ नायगाव, कोण विसरेल. नुकताच काही दिवसांपूर्वी एक अर्धशतक देखील त्याचा बॅटमधनं आपण पाहिलंय आणि स्ट्रगल करत होता शैलू या सीझनच्या स्टार्टला, पण मिड ऑफ सीझन जेव्हा आला तेव्हा शैलूची बॅट बोलायला लागली. हलक्या पद्धतीने कट केल्या बॉलला आता चाललाय डीप मध्ये, थर्ड मॅनला कॅल्क्युलेटेड, 0 रिस्क, पण रिझल्ट 100%, चौकार. विशालच्या बॅटमधनं हा ऍक्शन रिप्ले पहा. जेव्हा तुमची शक्ती उपयोग करत नाही तेव्हा युक्तीचा उपयोग करावा लागतो आणि तेच केलं विशालने. पुन्हा एकदा कट केला, फिल्डर आहे जवळ, बॉल, रनआउटची संधी देखील, परंतु आता एक धाव बनवली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे सरसावतं. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 10 आकड्यावरती. पार्टनरशिप बनवावी लागेल. 56 पाठलाग चालू आहे, 10 धावा फलकावरती, 46 अजूनही बनवायच्या धावा. त्यामुळे मी म्हणेन की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय तर पार्टनरशिप रिव्ह्यू कॅच करिता. ओके, रिव्ह्यू चेक करूयात आपण. तिसरे पंच आमच्या जोडले जातील, या आपण चेक करूयात. चला, बॅटर सेफ असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, हा पहा, पहिला बॉल खाली पडला आणि चला, सेफ असेल बॅटर. एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय पुढे सरसावला गेले. धाव संख्या हवेत खेळल्या, स्क्वेअर लेगला हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर मिळाली सफलता. राहिल विकेटच्या शोधामध्ये होता आणि फलंदाज निमेश साने माघारी परतेल. धक्का बसत असताना दुसरा. धक्का 10 आकड्यावरती. विकेट इम्पॉर्टंट आहेत. विकेट पडत जसे जसे राहतील तसं तसं प्रेशर वाढत जाईल. धीरज भाऊ यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. लगातार 3 सिक्सर जर नायगाव संघाच्या कोणत्याही बॅटरने जोडले गेले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वाईट करिता रिव्ह्यू आहे, बॉलिंग साइड हा रिव्ह्यू. तिसरे पंच आमचे चेक करतील. वाईट करिता बॉलिंग साइडनं रिव्ह्यू घेतलाय.
पारितोषिक आलंय धीरज भाऊ यांच्या माध्यमातून लगातार 3 सिक्सर जर जोडले गेले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज टीम नायगाव या संघाकडनं या संघाकरिता पारितोषिक आहे. कोणत्याही बॅटरने 3 सिक्सर जोडले गेले तर खरं तर आमचा अंबाडी दुगाडपाटा विभागातील हे व्यक्तिमत्व, परंतु मागील काही वर्षापासून नायगावमध्ये राहतात आणि भरपूर प्रेम नायगाव विभागावरती त्यांचं राहिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील आलं आहे. लगातार 3 सिक्सर बनवले गेले तर 5,000 रुपये कॅश प्राइज आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण धीरज भाऊ यांना पाहतोय. अँड इट्स अ फायर डिलिव्हरी. डॉट बॉल आला आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक फक्त आणि फक्त 10 आकड्यावरती आपण पाहतोय. थोडा प्रेशर मध्ये आहे बॅटिंग लाईनअप, परंतु शैलू आता मैदानामध्ये आहे आणि इथून मॅचला फिनिश करण्याची कामगिरी शैलूला माहिती आहे कशा प्रकारे करायचं. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, इनसाइड आउट खेळायचं हवेमध्ये, फिल्डर चाललेत, बॉल खडे. त्यानंतर थोडी कॅच कठीण होती, थोडी नाही तर भरपूर, परंतु प्रयत्न चांगले केले. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं 6.00 ॲव्हरेजने धाव फलक फळकावरती पाहतोय. 12 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले चांगला गेलाय टीम 94 कामांकरिता आणि आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयाकरिता राहिले 24 बॉल आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 11.00 ॲव्हरेजने धावा 44. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय टोटल 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं आणि विजयाकरिता आता 11.00 ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा बनवायच्या 44. बारा धावा फळकावरती आहेत. 44ची अजूनही गरज. दोन्ही सिनियर खेळाडू, दोन्ही अनुभवी खेळाडू आता स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. प्रकाश 11 खुचिवडा आणि सचिन 11 वसई किल्ला बंदर. आपण टॉससाठी यायचं आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, एक सिंगल बनवली जाते आणि याच एका सिंगलच्या मदतीने धाव फलक 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करत असताना गोलंदाज अतुल ठाकरेला पाहतोय. अतुल हा देखील इम्प्रेस केलं या खेळाडूने. भरपूर चांगला खेळ अतुलच्या माध्यमातून देखील. आय थिंक सो 94 कॉमन प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, बरोबर फुल लेंथ वाईड ऑफ यॉर्कर आणि त्यानंतर डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले पहा शैलू करिता. परफेक्ट त्या लाईन मध्ये हाताळला बॉल आणि त्यानंतर बॅटचा स्विंग फ्लो होता योग्य पण कनेक्शन नाही झालं आणि त्यानंतर पाठीमागे अकबरला देखील पाहिलं, प्रशंसा करत होता तो देखील. चांगला बॉल आहे, चांगली लेंथ आहे. 22 मध्ये 43ची गरज शैलू करिता. आता 3 स्टंप मध्ये आला, आता आतमध्ये लेंथ केली होती परंतु त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर बॉल फेकून झाले टोटल आतापर्यंत 3 आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 13 आकड्यावरती आहेत. वाढवावं लागेल आता. मोठ्या फटक्यांची गरज नितांत आहे कारण की इकडनं पुढून 2 ते 3 मोठे फटके नाही आले तर थोडी परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसेल. प्रेशर वाढेल मग. बोला तयार. शैलू करिता पुन्हा एकदा अपील जोरदार आहे परंतु एक धाव आता बनवली जाईल आणि
एका धावेच्या मदतीनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव बंटी आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावलं गेलं. धावा फलकावरती आपण पाहतोय 14 आकड्यावरती 14 धावा जाऊन पोहोचला गेल्या फलकावर. योग्य डिसिजन, बरोबर अंपायरचा भरपूर चांगलं डिसिजन पाहायला मिळालं, कारण की अपसमचा बाहेर बॉल होता, बाहेर निघत होता बॉल, विकेटला कुठेतरी मिस करत होता, त्यामुळे चांगले डिसिजन पंचांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका भरपूर चांगली राहिली. विशाल करिता 3 स्टंप मध्ये गेला आणि दांडी 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 गोल. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आलेत. करूयात आपण टॉस, परंतु विकेट आलाय 3ऱ्या क्रमांक. आणि आता नवीन बॅटर मॅन इन फॉर्म जो सध्या भरपूर जास्त वेगाने धावा बनवतोय, विवेक बॅटिंग वरती आलाय. अतुल ठाकरे. विवेक ड्राईव्ह केल्या बॉलला, कव्हरच्या दिशेने चाललाय, बरोबर कव्हर पॉइंटला बॉल आहे आणि त्यानंतर 2 धावा तर बनवला, तिसरीचा प्रयत्न होईल नाही, 2च धावा बनतात आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावला गेलाय. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 मध्ये 16 बनवल्यात. आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 18 बॉल आणि विजयाकरिता धावेंची गरज आहे, ती म्हणजे 40. आस्किंग रन रेट वाढत चाललाय, थोडा दबाव वाढत चाललाय, पण पहिली मॅच जर वगळली गेली तर म्हणजे आतापर्यंत ही 3री मॅच पाहतोय. पहिली मॅच मध्ये जर बघितलं तर 63चं आव्हान होतं, ते चेस डाऊन झालं. सेकंड मॅच मध्ये पुन्हा 63चं आव्हान आलं, ते डिफेन्स केलंय. या मॅच मध्ये आव्हान जे आहे ते थोडं कमी आहे, परंतु ते आता चेस डाऊन होईल की डिफेन्स होईल पाहावं लागेल. त्या दिवसामध्ये मला आठवतं पहिल्या मध्ये 85 धावा बनवलेल्या, त्यानंतर पहिलीच मॅच आपण हाय टोटल, दुसऱ्या मॅच मध्ये अगदी सडनली ते टोटल छोटं दिसलं. सेकंड मॅच मध्ये गोरसई बहुसंघ 40 मध्ये थांबवलं होतं, परंतु काल सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. मोठ्या टोटलच्या मॅचेस देखील पाहिल्या, छोट्या लो स्कोरच्या देखील मॅच पाहिल्या आणि रंगल्या देखील, आणि आज देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 18 बॉल 40 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट वाढत चाललाय, थोडा प्रेशर वाढत चाललाय, परंतु शैलू आहे मैदानामध्ये. एक अर्धशतक या सीझन मध्ये शैलूचा बॅटमधनं आपण पाहिलाय आणि सातत्याने गरज जेव्हा लागली तेव्हा शैलूने चांगला खेळ केलेत. फुल लेन पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलाय बॉलला, मिड विकेटचे फिल्डर येत आहेत, फिकी करेपर्यंत सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं जर बघितलं तर धाव फलक 1 ने वाढलाय. धावसंख्या पुढे सरसावतात जाऊन पोहोचल्या गेल्या 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बोला तयार, सोडू दिलाय जाऊ दिलाय आणि अंपायर्स आता वळतायत. अंपायरचा इशारा येतोय की यस इट इज अ व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. आणि लगेचच तिकडनं अकबर याने रिव्ह्यू घेतलाय. एक फेअर रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, जर तो तुमच्या अपोजिट गेला तर तुम्ही त्यानंतर रिव्ह्यू नाही घेऊ शकत, परंतु आता पुन्हा एकदा या आधी जेव्हा रिव्ह्यू घेतलेला तेव्हा सक्सेसफुल झालेला, यावेळेस पाहावं लागेल.
Yes, umpire, stay with your decision. It's a white ball and team 94 common. No more review. चेक केलंय आणि बरोबर सगळ्या गोष्टी बारकाईने पाहून आमच्या पंचाने हा रिव्ह्यू जो आहे तो दिला आणि मी तर म्हणेन की योग्य पद्धतीने डिसिजन दिलाय. कारण की ऑप्शनच्या बाहेरनं बॉलने वळण जरूर घेतलं, परंतु जेव्हा वळण घेतलं अठरा धावा आहेत. हवेत हवेत खेळल्यात. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, पोचतील का? आणि कॅच ड्रॉप झाल्या. कॅच ही ड्रॉप झाली. मौका ही दिया और उसी के साथ भाई चलते चलते चौका ही दिया. धावा मिळतील 4. आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. मनगटी बाजू भरपूर चांगली खोलली आणि कॅच सुटल्यानंतर हा चौकार गेला. पोचलाच नाही तिथपर्यंत फिल्डर आणि त्याच्यामुळे चौकार गेला. धाव फळकावरती भरपूर वेळानंतर धावा 4 आल्यात आणि या श्वासात श्वास देणाऱ्या 4 धावा होत्या. ओ चांगला बॉल आहे आणि आता जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बाहेर काढला यावेळेस बॉलला. ऍक्शन रिप्ले पहा. हा पहा, बाहेर निघाला बॉल आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती येते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 चौकार, 1 वाईड, 1 डॉट आणि 1 सिंगल. पुन्हा स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप मध्ये येतात. बॉलला उचलतील. फेकी करेपर्यंत 1 सिंगल बनतीया आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. षटकरांची आता गरज आहे. मोठी आतिषबाजीची आता गरज आहे आणि धीरूभाऊ यांच्याकडनं पारितोषिक देखील आहे. लगातार 3 सिक्सर जोडले गेले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज टीम एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकरिता. आणि मी तर म्हणेन की आता पारितोषिक आणि त्याच्यासोबत मॅच जिंकण्याची वेळ आली. पुन्हा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झालाय. फिल्डर आहे, डीप मध्ये येत आहेत. 1 धाव बनवली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावतं. धाव संख्या फलकावरती आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओवत्रो चुरा लिया रन को. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि 25 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पण एक कौतुक जरूर करेन मी गोलंदाजांचं की 94 कामण संघाची ताकद. मी जेव्हा टॉस बॉक्स मध्ये होतो तेव्हा देखील चर्चा केली आणि म्हटलं होतं की कामणची ताकद, त्यांची बॅटिंग तर आहेच आहे, पण ॲज वेल ॲज विथ द बॉल त्यांचा खेळ ऑलवेज बेस्ट राहिलाय. खूप चांगला खेळ राहिलाय त्यांचा. बॉलिंग युनिट भरपूर चांगलं काम करते आणि इथे देखील तो प्रेशर दिसत नाहीये बॉलरवरती. 25 धावा. शेवटचा अंतिम बॉल खेचला. फिल्डर आहेत परंतु गॅप मध्ये बॉल. 1 टप्पा आणि प्रेक्षकांकडे निघून गेलाय. धावा मिळती 4 आणि चौकाराने षटक कंप्लीट झालं. 29 धावा फलकावरती. विजयाकरिता आता राहिले बॉल 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 27. विजयाकरिता 12 चेंडूमध्ये 27 ची गरज आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय.
पॅनल्टीमेट षटकाला सुरुवात केली गेली आणि पॅनल्टीमेट षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अतुल ठाकरे महत्वाचा गोलंदाज आलाय. पहिला बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट जड मध्ये होता बॉल आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. अतुल ठाकरेची लेंथ ऑलवेज फुल लेंथचे बॉल हाताळतो आणि स्पेशली डेप्थ मध्ये मी तर ऑलवेज म्हणेन की जो गोलंदाज यॉर्कर हाताळू शकतो. सध्या हे प्रेक्षक आपण पाहतोय जे या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स अगदी डाव्या बाजूचे सगळे प्रेक्षक आपण पाहतोय आणि त्यानंतर भरपूर सारी गर्दी आज या क्रीडांगणावरती आपण पाहिलं आणि खूप सारे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून देखील आनंद घेताना पाहतो या स्पर्धेचा. शैलू करिता परफेक्ट ट्रो कशिंग यॉर्कर परंतु मिसिंग लेग स्टंप सोडून जाणारा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव मिळते एक आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावलं गेलंय. धाव संख्या वाढली. चांगला डिसिजन. लेग स्टंप पिचिंग लाईन मध्ये होता परंतु इम्पॅक्ट जर बघितलं गेलं तर तो बाहेर होता. विकेट मिसिंग होता आणि त्याच्याचमुळे पंचांचा तो डिसिजन पाहायला मिळालं की लेग स्टंप सोडतोय आणि त्यामुळे धाव फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एकच्या स्वरूपात धाव वाढली. 10 मध्ये 25 एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. फिल्डर तिकडे एक टप्पा पडला. कॅल्क्युलेशन चुकलं फिल्डरचं तिकडे आणि त्यानंतर बॉल निघून गेला सीमा पार. चौकार. वसई किल्ला बंदर आणि प्रकाश 11 खुचिवडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. हा रिप्ले पहा. फिल्डर होते तिकडे आणि पुढेही नाही गेलं पाठीही नाही थांबला त्यामुळे बॉल निघून गेला चौकाराकरिता आणि 35 धावा फलकावरती. बोला तयार. हवेमध्ये उंचीवरती बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंग ऑन राहील. पोचतील का? पोचले होते जरूर परंतु झाली कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मिळाला धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढलं देखील. धाव संख्या फलकावरती 37. 8 बॉल 19 ची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळाली आहे. थ्रिलर मॅच आहे. खूप सारे ट्विस्ट या मॅच मध्ये पाहिले पण एक गोष्टीचा उल्लेख केला होता की पार्टनरशिप जी आता या 2 बॅटर मध्ये जुळली आणि 8 मध्ये 19. एखादा मोठा फटका पुढील 2 चेंडूवरती थोडंसं पारडं बदलवू शकतं पण विकेट किंवा डॉट. काम होईल आणि काम झालं. 25 नाही तर 50. विकेट मिळतोय विवेक बाद. पहा विवेक पहिल्यांदा शपल केलं. पाठीमागचा बॉल आणि लेग स्टंपवरचा बॉलचं कॅल्क्युलेशन विवेकला नाही जमलं. सोडू दिलं बॉलला आणि त्यानंतर असं म्हणावं लागेल की पुढचा दार झाकला परंतु चोरी ही मागच्या दारातून झाली. 10वीच दांडी उडवली तिकडे. हा रिप्ले पहा. सोडू दिला बॉलला आणि ऑलवेज आपण पाहतो काही बॅटर्स असतात ते लेग स्टंपवरती जरी वाईड लाईनला त्यांना माहिती असं बॉल जातं तरी ते बॅट फिरवतात कारण की फाईन लेगला धावा येऊ शकतात आणि अशा मुवमेंटमध्ये धावांची गरज होती आणि विवेकने वाईटचा विचार का केला? विवेकने हाही विचार केला असता की बॅट जर लावली जरी असती ब्रश जरी केली असती तर मग फाईन लेगचे फिल्डर इनफिल्डच्या आतमध्ये होता त्यांना क्लिअर केल्यानंतर ऑलमोस्ट चौकारच आला असता परंतु तिकडे सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि जो घातकी ठरला. विकेट मिळाला. 7 मध्ये 19 ची गरज आहे. नवीन बॅटर आता आलाय संजित कोळी. संजित शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अतुल तयार. अंतिम बॉल. संजित आलेत आणि काय स्वॅगने संजितने स्वागत केलंय. बॉलला फेकलं सरळ सीमा पार आणि प्रेक्षक आहे तिकडे ज्यांनी टिपली कॅच. मिळतील 300. मॅच मध्ये आता 6 मध्ये 13 ची गरज आहे. संजितने 1 मारलाय पण हा 10च्या बरोबर आहे
काय कमालीचा मारला स्ट्रोक आणि त्यानंतर प्रेक्षकांना आपण कॅच घेताना देखील पाहिलंय मैदानाच्या बाहेर आणि प्रेक्षकांकरिता 300 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. या कॅच पकडली आता विजयाकरिता 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट तुम्हाला सुरुवातीला 10च्या आतमध्ये दिसलं, मग 10, 11, 12, 13 यामध्येच खेळताना दिसलं होतं आणि आता 6-13. मी तर म्हणेन की आता 50-50 मॅच. कारण की जेव्हा अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय ना, प्रेडिक्ट करायचं झालं तर मी ऑलवेज 2 गोष्टी म्हणतोय, 15+ आणि 15च्या आत 2 वेगवेगळ्या इम्पॅक्ट पडतं बॅटरवरती. 15+ असं हलका दबाव असतो, पण 15च्या आतमध्ये बॉलरला देखील दबाव असतो. एखादा लूज बॉल पडला तर मग काम होऊ शकतं. परंतु आता एक धाव बनली आणि एका धावेच्या मदतीने अंपायरचा इशारा, ही एकच धाव नव्हे तर वाईट +1 अर्थात सोने पे सुहागा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावत आहे. बाहेर निघाला बॉल आणि त्यानंतर 2 धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 45 वरती जाऊन पोहोचलाय. 6 बॉल आणि आता विजयाकरिता राहिला 11ची गरज आहे. संजित मागील 2-3 वर्षांपूर्वी जर विचार केला तर नायगाव टीमकडनं 2 यंगस्टरची भरपूर चर्चा ज्यामध्ये निमेशची करत आलो आणि त्याच प्रकारे संजितची देखील केली. हवेमध्ये उंचीवर चढला, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट, विकेट. अतुल ठाकरे नाही चुकी करणार. विकेट मिळत असताना क्रमांक 5वा. टच देण्याकरिता बॅटर आलाय सनी बोकाळे. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज 7 शेखला पाहतोय आणि बॅटिंग वरती सनी बोकाळे. ॲज अ फिनिशर म्हणून ऑलवेज सनीची कामगिरी चांगली राहिली आहे. मला आठवतंय पांडजू नगरीमध्ये जी आपण स्पर्धा पाहिली होती तिकडे देखील मॅच एकतर्फी होत चाललेली दुसऱ्या साईडनं, परंतु सनीने मॅच क्लोज केलेली. ओ पायावरती फुल टॉस होता, मिस झाला. नॉन स्ट्राईक रेंजला रिस्क नाही घेतली. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव बंटिया. एका धावेच्या मदतीनं 4 बॉल राहिले आणि 4 मध्ये आता बनवायच्यात विजयाकरिता धावा 10. सनी करिता फुल टॉस होता, मिस झाला. पायावरती बॉल दळला आणि त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव बनवली गेली. 4 बॉल 10ची गरज. शैलू करेल का? पाहावं लागेल. शैलेंद्र गोडेकर. ओ चांगला बॉल फिरवलाय, गरकन फिरवला बॉलला आणि त्यानंतर दिला चकवा. परंतु अंपायरचा इशारा काय तर ऑप्सम लाईन सोडून जाणारा हा बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. हा पहा ऍक्शन रिप्ले. वळण चांगलं घेतलेलं परंतु थोडं बाहेर केला. थोडा आतमध्ये बॉल असता तर बरोबर बॅटच्या जवळला निघला असता. आणि जेव्हा तुम्ही बघा गुडलेन स्पॉटवरनं बॉलला टर्न करता आणि बॅटर एका जागेवरून जेव्हा ऑनसाईडला बॅट खेचतो ना तेव्हा आउटर एजेस लागायचे चान्सेसही असतात. कारण की बाउन्स आणि टर्न हा बॅटरला ऑलवेज धोकादायक आहे आणि तेच पाहायला मिळालं. बाउन्सही होता, टर्नही होता, परंतु बॉल जास्त बाहेर निघाला आणि त्यामुळे जर बघितलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 47. 4 मध्ये नवव्यात. ठोके वाढले आहेत, हृदयाचे ठोके आता दोन्ही बाजूने वाढत चाललेत. ओ चांगला बॉल आहे, ब्लॉक हॉलमध्ये होता. एक सिंगल बनेल आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 48-48 आणि 3 बॉल 8ची गरज आहे. सध्याची परिस्थिती दोन्ही संघांच्या प्रेक्षकांची ठोके हृदयाचे त्यांचे वाजतात. 3 बॉल 8. 3 बॉल 8. सनी बोकाळे उडवला बॉलला आणि सर क्षेत्ररक्षक अतुलच्या हातामध्ये विकेट 6वा.
आठची गरज आहे. राईट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंडवर पाहतोय आणि आता जर 2 चेंडूमध्ये 8 बनवल्या, हवेमध्ये बॉल उंचीवरती आहे, फिल्डर पोहोचले, 1 बनली आहे आणि 3 धावा बनल्या तिकडे आणि आता मॅच जाऊन पोहोचली गेली आहे. 1 बॉल आणि विजयाकरिता 5 धावांची गरज आहे. वाह, काय मॅच रंगली. शैलूने स्ट्राईक घेतली. यापूर्वी शैलूने काय केलंय हे महत्वाचं नाही आहे. आता नायगावचे प्रेक्षक म्हणत असतील की शैलू आता काय करेल, कारण की 10 बॉलमध्ये 10 त्याने बनवल्यात आतापर्यंत. स्ट्राईक रेट त्याचा फार जास्त नाही, पहिला 100च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली, परंतु आता 600च्या स्ट्राईक रेटने या बॉलवरती बॉलला खेचावं लागेल. 1 बॉल कंपल्सरी चेसिंग, 5 धावांची गरज आहे. वा, प्रेक्षकांना म्हणेन जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्या बात आहे. 1 बॉल 5 वरती मॅच गेल्या. या स्पर्धेमध्ये आपण सगळं काही पाहिलं पण अशी थ्रिलर मॅच नाही पाहिलेली. छोटा टोटल आणि हा छोटा टोटल टीम 94 कामनने कठीण केलाय, पण कठीण काळामध्ये लढणारा लढवय्या जर मोठा बनायचा असेल तर करावं लागेल शैलूला. 1 बॉल 5, बॉल तैयार. यूं जमी पर बैठ कर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. 1 बॉल 5, बॉल तैयार, शैलू तैयार आणि समोरच्या दिशेला उडवलाय बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट, जिंकली मॅच टीम 94 कामन. श्वास अडकले होते, श्वासी अडकले होते आणि ध्यासी जिंकण्याचे अडकले होते, परंतु आता ते पूर्ण झालेत. 94 कामनच्या नावावरती राहिली मॅच. टीम कॅप्टन होते तिकडे आणि कर्णधाराने पकडली कॅच आणि जिंकली मॅच. म्हणून म्हणतात की कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. प्रेक्षक आता तुम्हाला जागा सोडताना दिसतील, कारण की भरपूर अपेक्षेमध्ये इथे प्रेक्षक आले होते. आणि फायनल कॅच, लास्ट कॅच पहा. वा, उडी मारून त्याने कॅच पकडली आहे. हाईट जास्त होती पण कर्णधार या टीमचा मी काय सगळं काही सांगितलं. अगदी सीमारेषेच्या जवळ तंतोतंत उभा असताना त्याने कॅच पकडली आणि मॅच जिंकली. चला, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. आणि या मॅचचा हिरो पारितोषिक आलंय. प्रेक्षक आहेत, नाव कळवा. बॉलर करिता 500 आलेत, कॅच पकडले त्याकरिता 100 आलेत. नाव पोचवा आमच्याकडे. आणि या मॅचचा हिरो मला तर वाटतं की 6 बॉल आणि 13ची गरज असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी केली साधने, असं वाटतं की यस, नो डाऊट हिरो संपूर्ण टीम आहे. पण आता जर द्यायचं झालं प्लेअर 1 तर मी तर म्हणेन की साध असेल मॅन ऑफ द मॅच, कारण की अशा क्रुशियल मोमेंट मध्ये, अशा प्रेशरवाल्या सिच्युएशन मध्ये टोटल 3 विकेट घेतले आणि त्याचबरोबर मॅचिक काढली. सो साधला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच आणि त्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील येतं आणि कॅप्टनला अर्थात कॅच पकडली त्याकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. या आपण टॉस देखील करणार आहोत. यानंतर होणारी मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला, टॉससाठी या. प्रकाश 11 खोचिवडा आणि टीम सचिन 11 वसई, वसई किल्ला बंदर, दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी या. साध आपण यायचा प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता आणि टीम कॅप्टन ज्याने कॅच पकडली अंतिम शेवटच्या अंतिम बॉलवरती प्लस देखील कॅश प्राइज आहे ते देखील आपण घेण्याकरिता यायचं.